परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. 4 दिवसांपासून उपोषण सुरू, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. निलंगा तालुक्यातील औराद शहाजणी पोलीस ठाणे हद्दीतील तांबळवाडी शिवारातील पत्त्याचे क्लब, वेश्या व्यवसाय, जुगार तसेच दारू विक्री असे धंदे राजेरोसपणे सुरू आहेत. ते तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, शहीद टिपू सुलतान संघटना, भीम आर्मीच्या वतीनं दिनांक 30 सप्टेंबर पासून उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ते आतापर्यंत सुरूच आहे. निलंगा तालुक्यातील मौजे तांबळवाडी शिवारात पत्त्याचे क्लब, वेश्या व्यवसाय, जुगार तसेच अवैध दारू विक्री असे अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांना वारंवार निवेदन देऊनही काहीच कार्यवाही झाली नसल्यानं नाईलाजानं दिनांक 30 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. कार्यवाही नाही झाल्यानं सदरील आमरण उपोषण चालू आहे. जोपर्यंत कठोर कार्यवाही करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. यावेळी वंचितचे सुनील सूर्यवंशी, टिपू सुलतान संघटनेचे मुजीब सौदागर, भीम आर्मी अतुल सोनकांबळे आदी उपोषणाला बसले. सदरील आमरण उपोषणाला राजे प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष विशाल सरे, गणराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, सफदर कादरी, दीपक सोपने, अमित जमादार, दिगंबर सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलाय. वारंवार डिप्टी कलेक्टर साहेब व प्रशासनाला निवेदन देऊन आम्ही जे तांबळवाडी हद्दीमध्ये जे औराद ठिकाणी चालू असलेले प्रत्येक व्यवसाय व अवैध धंद्याबद्दल निवेदन दिलं होतं. पण त्याच्यावर कसलीच कारवाई न करता उलट प्रशासन गांभीर्यानं दखल न घेता दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, मेलो तरी चालेल. प्रमुख मागणी जी तांबरवाडी या ठिकाणी चालू असलेला जे पत्त्याचा मोठा क्लब आहे, त्या क्लबमध्ये जे होत असलेले गोरखधंदे ती आमची प्रमुख मागणी आहे. ती बंद व्हावी ही अशी अपेक्षा आहे. प्रशासन त्याची दखल घेत. मळवाडी शिवारातील अवैध धंदे, पत्त्याचे क्लब, अमुक या गोष्टीबद्दल वारंवार निवेदन देऊन काही कारवाई झाली नाही. म्हणून 30 तारखेपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी आमचे सहकारी बसलेत. त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतो आहे. याच्यावरून आम्हाला दाट संशय असं वाटायला लागलं आहे की अधिकाऱ्यांचं काहीतरी लागेबांधी या लोकांशी लागलेले आहेत की काय, किंवा आर्थिक देवाणघेवाण करून अशा धंद्याला पाठीशी घालायचा कार्यक्रम काही अधिकारी पुढारी करत आहेत की काय, असा संशय आमच्या मनात यायला लागला आहे. आणि प्रकृती एकदम आता त्यांची 3रा दिवस आहे, अगदी पाणीही घेतलेलं नाही आहे त्याने, अशी तब्येत त्यांची खालवली आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय नाही आला. आत्ताच चेकअपला टीम आली होती आणि त्यांनी असं म्हणलं आहे BP आणि शुगर लेवल कमी झालेला आहे, हॉस्पिटलला हलवावं लागेल असा डॉक्टरांचा निरोप आहे. आता बाकीचं पुढील सर्व संघटना, इतर सर्व नागरिकांना सोबत घेऊन या आंदोलनाला मोठं स्वरूप उद्यापासून आम्ही देणार आहोत. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर.